हिरवा निसर्ग हा संगतीने जीवन सफर करा मस्तीने. हिरवा निसर्ग हा संगतीने जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे. जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. अध्यक्ष माशे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी चिरंजीव हर्षल विजय साळुंखे अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आज प्रस्तुत विचार मंचावर विषय मांडतो की निसर्ग माझा मित्र. बालमित्रांनो, लहानपणापासूनच मला अनेक मित्रमैत्रिणी भेटल्या. त्यांचे रुसवे फुगवे आणि लटके लटके प्रेम यांच्यामध्ये माझे मन गुंतून गेले. परंतु आयुष्याच्या या वळणावर आल्यावर मी जेव्हा विचार केला की माझा सच्चा मित्र कोण, तेव्हा मला निसर्गाशिवाय दुसरा कोणताच मित्र आठवला नाही. बालपणी सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जाताना रेल्वेमधून बाहेर पाहिले की मला झाडे पळताना दिसायची आणि ते पाहिल्यावर माझे मन अगदी धुंद होऊन नाचू लागायचे. त्याच वेळी कुठेतरी गाण्याची लकीर कानी पडायची. झुकू 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 अगेन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी. झुकी झुकू 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 अगेन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी. पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. पण आजकाल ही हिरवी हिरवी झाडे नाहीशी झालेली आहेत. या झाडांची जागा आता सर्वत्र इमारतींनी घेतलेली आहे. माणसाने आपली हवस पूर्ण करण्याकरिता चारी बाजूंना सिमेंटची जंगले उभे केली. मनुष्य त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा निसर्गाचाच उपयोग करतो. मनुष्य निसर्गाशिवाय सर्वस्वी अपूर्ण आहे. मानवाची चौथी मूलभूत गरजा म्हणजे शिक्षण, आणि हे शिक्षण हे जर निसर्गाच्या सानिध्यात घेतले तर ते अधिक प्रभावी ठरते. हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या शांतिनिकेतन नावाच्या संस्थेतून दाखवून दिले. मला जर कोणी विचारले की शाळा कशी असावी तर मी क्षणार्धात उत्तर देईन. पाठी पुस्तक आणि खडूविन अशी असावी शाळा. पाठी पुस्तक आणि खडूविन अशी असावी शाळा. नकोच दप्तर नको परीक्षा आणि नसाव्या अभ्यासाच्या वेळा. नको दप्तर नको परीक्षा आणि नसाव्या अभ्यासाच्या वेळा. बाबांच्या नोकरीनिमित्त आम्ही सध्या शहरात राहतो, पण खरं सांगू का, या शहरामध्ये राहण्यामुळेच मी निसर्गात राहण्याच्या खऱ्याखुऱ्या आनंदापासून वंचित राहत आहे. सुट्टीच्या दिवसांमध्येच मी माझ्या सवंगड्यांसोबत रानोमाळ हिंडायला मला फार फार आवडते. कवी ग दि माडगुळकर यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता जणू काही माझ्या मनाची व्यथा स्पष्ट करते. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु. झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात नाहू ऐन दुपारी पर्यात पोहू. भल्या सकाळी उन्हात नाहू ऐन दुपारी पर्यात पोहू. सायंकाळी मोजू चांदण्या गणितयांची करू. सायंकाळी मोजू चांदण्या गणितयांची करू. झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एकमात्र उपाय तो म्हणजे वृक्षारोपण. अलीकडे सामाजिक वनीकरणासाठी उपक्रम होत आहेत. झाडे लावण्याची जितकी आवश्यकता आहे तितकीच ते वाढवण्याची सुद्धा आवश्यकता आहे. त्यांचे जतन हे खूप आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाडे लावावी आणि त्यांचे संगोपन करावे. प्रत्येकाने त्यासाठी लग्न मुंजी वाढदिवस अशा कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ गिफ्ट देण्याच्या ऐवजी एखादं रोप गिफ्ट द्यावे आणि त्याची काळजीही घ्यावी. नवीन जर बालक जन्माला आला कुटुंबात तर कुटुंबाने एक झाड लावावे आणि त्याचे संगोपनही करावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपल्या परिसरात एखादी तरी झाड लावले पाहिजे आणि त्याची शेवटपर्यंत काळजी घेतली पाहिजे. शेवटी तुम्हाला सर्वांना एक आव्हान देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू. मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू. मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू. एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू. एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू. त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ. त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ.